नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस NUHM अंतर्गत तुम्हाला ते पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। या पदभरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची विविध पदे इथे भरली जात आहे। ती कोणती पदे असणार आहे, त्यासाठी पगार किती भेटणार आहे, शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे, अशा सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक आणि अजूनही व्हिडिओला शेअर केलेलं नसेल तर आत्ताच करून घ्या। तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये आता सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, NUHM अंतर्गत पाहू शकता राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15 वित्त आयोग राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला इथे पदांसाठी रिक्त पदांसाठी जाहिरात व थेट मुलाखतीद्वारे तुमची पदभरती करण्यात येणार आहे। तर धुळे महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर थोडक्यात आपण या जाहिरातीबद्दलचा थोडक्यात माहिती पाहून घेऊ। तर संस्थेचे नाव असणार NUHM अंतर्गत म्हणजे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरती केली जाणार आहे। रिक्त पदे असणार आहेत 41 पेक्षा जास्त रिक्त पदे असणार आहेत। नोकरीचा प्रकार असणार आहे कंत्राटी नोकरी पाहायला भेटेल। पगार असणार आहे 17,000 पासून 75,000 रुपयापर्यंत तुम्हाला ते पेमेंट दिलं जाणार आहे। अर्ज पद्धत असेल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे। कोण कोण अर्ज करू शकतो, तो महिला आणि पुरुष दोन्ही पण इथे अर्ज करू शकणार आहे। वयोमर्यादा असेल 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत। अनुभव लागणार आहे तुम्हाला ॲज पर नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाईल कोणता अनुभव लागणार आहे। अर्ज फीस असेल 150 रुपये ओपन साठी आणि 100 रुपये अदर कॅटेगरीतील उमेदवारांसाठी। शेवटची तारीख असणार आहे 23 मे तुम्हाला शेवटची तारीख फॉर्म भरण्यासाठी असणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माहिती। तर आता आपण डिटेलमध्ये व्हिडिओला पाहून घेऊ। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पदभरतीचा तपशीलमध्ये तक्ता क्रमांक 1 आणि त्यामध्ये तुम्हाला तक्ता क्रमांक 2 अशा प्रकारची पदे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण तक्ता क्रमांक 1 मधील पदे कोणती आहेत ती पाहून घेऊ। तर तक्ता क्रमांक 1 मध्ये पहिलं पद आहे मायक्रोबायोलॉजिस्टचं पद आहे। यासाठी एक पद भरलं जात आहे। एज्युकेशन लागेल MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं एज्युकेशन तुम्हाला लागेल। 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवार फॉर्म भरू शकतील। NUHM अंतर्गतचं हे पद असणार आहे। ओपन उमेदवारांसाठी इथे ही एक पद असणार आहे आणि 75,000 रुपये दरमहा इथे मानधन दिलं जाणार आहे। दुसरं पद असेल वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळाचं हे पद आहे। 4 पदे इथे भरली जात आहे। एज्युकेशन तुम्हाला MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं लागणार आहे। 18 ते 70 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकते। NUHM अंतर्गतचं हे पद असणार आहे। 30,000 रुपये दरमहा मानधन दिले जाणार आहे आणि या पदास कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू नसणार आहे। तिसरं पद आहे PHM म्हणजेच पब्लिक हेल्थ मॅनेजरचं हे पद असणार आहे। या पदासाठी एकच जागा रिक्त असणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये MBBS असेल, BAMS, BHMS, BUMS, BDS आणि त्याच्यामध्येच MPH, MHA, MBA इन हेल्थ अशा प्रकारचं एज्युकेशन इथे लागणार आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। NUHM अंतर्गतचं हे पद असेल 35,000 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे। ओपन उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। त्याच्यानंतर आहे दुसरं पद, त्याच्यामधलंच चौथं पद आहे ते आहे ANMचं। या पदासाठी 9 जागा रिक्त आहे। ANM कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं इथे कंपल्सरी असणार आहे। 9 पदे एकूण भरली जात आहेत। NUHM अंतर्गतचं हे पद असणार आहेत। आता एज लिमिटमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। या पदासाठी दरमहा 18,000 रुपये इतकं मानधन दिलं जात आहे। आता त्याच्यामध्ये सब कॅटेगरीमध्ये SC साठी 1 पद असेल, ST साठी 5 पदे, EWS साठी 1, ओपन साठी 1 अशा प्रकारची इथे 9 पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। 5वं पद आहे TBHVचं पद आहे। या पदासाठी एकच जागा रिक्त असणार आहे। एज्युकेशन मध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट किंवा 2 इंटरमिडिएट 12वी आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल, जसं की MPW, LVH, LHV, ANM हेल्थ सर्टिफिकेट ऑफ हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन किंवा काउन्सिलिंग अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन इथे TBH या पदासाठी लागेल।
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 43 वर्ष अशी लागणार आहे. NTEP अंतर्गत हे पद भरलं जात आहे. या पदासाठी 17,000 दरमहा मानधन दिलं जाणार आहे. ST उमेदवारांसाठी एक जागा इथे रिक्त असणार आहे. त्याच्यानंतर 6वं पद आहे STSचं हे पद असणार आहे. या पदासाठी एकच जागा भरली जात आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये हा कोर्स तुम्हाला मिनिमम 2 महिन्याचा इथे लागणार आहे. त्याच्यामध्ये परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर म्हणजे तुम्हाला 2 व्हीलर चालता आली पाहिजेत. 18 ते 43 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील. NTEP अंतर्गत हे पद भरती असणार आहे. 20,000 दरमहा मानधन इथे पण दिलं जाणार आहे. VJA उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे. आता तक्ता क्रमांक 2 मधील पदे आपण पाहून घेऊ. त्यामधले पहिलं पद आहे फिजिशियनचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागेल MD मेडिसिन किंवा DNB असं लागेल. रिकम्युनिकेशन पर व्हिजिट म्हणजे 5,000 तुम्हाला दर व्हिजिट इथे पगार भेटणार आहे. पोस्ट असणार त्या पदासाठी 4. टोटल व्हिजिट इन एका वर्षामध्ये 50 व्हिजिट तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. दुसरं पद आहे ऑब्स्टेरिशियन गायनोकॉलॉजिस्टचं हे पद आहे. MD MS गायनोकॉलॉजी किंवा DGO किंवा DNB असे एज्युकेशन तुम्हाला इथे लागेल. 5,000 तुम्हाला पर व्हिजिट दिलं जाईल. 4 पदे रिक्त आहेत. 50 व्हिजिट दर वर्षाला भेटणार आहे. तिसरं पद आहे ऑप्थोमॅलॉजिस्टचं पद आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला MS ऑप्थोमॅलॉजिस्ट किंवा DOMS असं लागेल. इथे पण 5,000 दर व्हिजिट दिलं जाईल. 4 पदे रिक्त आहेत आणि 26 व्हिजिट दर वर्षाला तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर आहे 4थं पद आहे डर्मॅटोलॉजिस्टचं हे पद आहे. एज्युकेशन तुम्हाला MD मध्ये स्किन किंवा VD असं आणि DVD DNE असं तुम्हाला एज्युकेशन इथे लागेल. 5,000 तुम्हाला पर व्हिजिट दिलं जाईल. इथे पण 4 पोस्ट रिक्त आहेत. 26 दर वर्षाला व्हिजिट तुम्हाला भेटणार आहे. 5वं पद आहे सायकियाट्रिस्टचं पद आहे. एज्युकेशन तुम्हाला MD सायकियाट्री किंवा DPM किंवा DNB असं लागेल. 5,000 तुम्हाला दर व्हिजिट दिलं जाईल. 4 पदे रिक्त आहेत. 26 व्हिजिट दर वर्षाला भेटणार आहे. 6वं पद आहे ENT स्पेशलिस्टचं हे पद आहे. एज्युकेशन तुम्हाला MS ENT किंवा DORL किंवा DNB असं लागणार आहे. 5,000 तुम्हाला दर व्हिजिट दिलं जाईल. 4 पदे रिक्त आहेत. 26 व्हिजिट तुम्हाला दर वर्षाला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे तुमची या सर्व पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. तर ही निवड प्रक्रिया असणारे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे समजून घ्या. आता तक्ता क्रमांक 1 मधील 1 ते 2 पद आणि तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदासाठी ही निवड प्रक्रिया तुम्हाला लागू असणार आहे. तर ही निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहेत आणि थेट मुलाखतीचे 50 गुण. त्याच्यामध्ये थेट मुलाखतीसाठी तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च अकॅडमिक नॉलेज, लीडरशिप, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी, एक्सपिरियन्स अशा प्रकारे प्रत्येकी 10 गुण म्हणजे एकूण 50 गुण टोटल मिळून तुम्हाला 100 गुणांची ही निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे. त्यानंतर आहे तक्ता क्रमांक 1 मधील पद क्रमांक 3 ते 6 या सर्व पदांकरता परत एकदा निवड प्रक्रिया असणार आहे. ही पण असणार आहे 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पदासाठी आवश्यक गुण अंतिम वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण दिले जातील. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त असेल तर त्याचे तुम्हाला 30 गुण इथे दिले जाणार आहे. इथे चुकून 50 झाले तर विद्यार्थी मित्रांनो हे 30 गुण असणार आहे. आणि शेवटी तुम्हाला पदाशी निगडीत अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला 30 गुण दिले जाणार आहेत. एकूण 100 गुणांची इथे पण तुमची निवड प्रक्रिया असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा तुम्हाला कोणत्या असणार आहे. तर अर्ज करण्यासाठी तक्ता क्रमांक 1 मधील पद क्रमांक 3 ते 6 या पदाकरता अर्ज स्वीकृत करण्याचा तपशील खालीलप्रमाणे तुम्हाला असणार आहे. तर 8/5/2025 पासून ते 23/5/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला ठिकाण असणार आहे मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका इथे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. वेळ असेल सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे हा अर्ज करू शकता. तुम्ही हा अर्ज रजिस्टर टपालाने किंवा स्वतः देखील जाऊन करू शकता. अशा प्रकारचे 2 माध्यम तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर हे तक्ता क्रमांक 1 मधील पद क्रमांक 1 ते 2 आणि तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदाकरता थेट मुलाखत इथे
घेण्यात आलेली आहे। तर ही असणारी थेट मुलाखतीकरता दिनांक असणार 26/5/2025 दिवशी तुम्हाला इथे हा थेट मुलाखत द्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला पत्ता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नवीन शासकीय इमारत, धुळे महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करावा लागणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करून घ्यायचे जे जाहिरातीमध्ये सांगितले त्याप्रमाणे, आणि तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज शुल्क भरायचं आहे तुम्हाला। त्यानंतर किती असेल तुम्हाला, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे जोडायचा आहे। हा धनादेश तुम्हाला या नावाने काढायचा आहे, धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट करायचा आहे, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात। त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचं आहे, उमेदवाराचे फोटो आणि स्वाक्षरी पण इथे तुम्हाला जोडावी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे धुळे महानगरपालिके अंतर्गत विविध पदासाठी तुम्हाला इथे जाहिरात पाहायला भेटत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे। तारीख आणखी तुम्हाला इथे 25 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणखी तुमच्याजवळ खूप सारा टाइम असं रिक्त आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे। शेवटी विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यासाठी मिळत असतात। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेले, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तुमची कोणती तक्रार असेल, कोणती कमेंट असेल ते देखील करायला विसरायचं नाही। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेलला ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।